राजा ओ नमो नमो शिवाजी राजा शौर्याचा गाजा शौर्य सरसवले रे मारो मान शौर्य सरसवले रे मारो मान मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानास जिरहाजी जी मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानास जिरहाजी जी ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सह्याद्रीच्या दयाखोऱ्यामध्ये नाशिक नावाचा जिल्हा या नाशिक नावाच्या जिल्ह्यामध्ये नांदगाव नावाचा तालुका या नांदगाव नावाच्या तालुक्यामध्ये असणारं तांदूळवाडी नावाचं ग्राम या ग्राम मध्ये या गावामध्ये उभं राहताना मला मनस्वी आनंद होता। एक 100-125 किलोमीटरचा प्रवास करून एक लेकरू तुमच्या गावामध्ये आलेला आहे। शिवविचार सांगण्यासाठी शिवविचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी बसलेले आहात। खरे पाहता माझ्या राजानं असं काय व्यक्तित्व कर्तृत्व नेतृत्व निर्माण केलं या की ज्या राजाचं नाव घेतल्याच्या नंतर आजही आमच्या अंगावरती रोमांच सळसळायला लागतं। असं काय व्यक्तित्व कर्तृत्व नेतृत्व माझ्या राजानं निर्माण केलं या। तुकोबारात वयाच्या 12व्या वर्षी माझ्या राजांना सांगताय शिव तुझे नाव ठेविले पवित्र आणि छत्रपती सूत्र विश्वांचे शोभा 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 तुमचं नाव हे शिव आहे पवित्र आहे मंगळ आहे उज्ज्वल आहे उदात्त आहे भव्य आहे दिव्य आहे शोभा शोभा रयतेच्या डोक्यावरती सुखाचं छत्र धरावं शोभा आपण पण आपलं नाव छत्रपती आहे शोभा शिव तुझे नाव ठेविले पवित्र आणि छत्रपती सूत्र विश्वांचे हे उगाच म्हणत नाही वा आम्ही 750 वर्षापूर्वीचा अंधकार ज्या माणसानं अवघ्या 35 वर्षामध्ये मिटवला ही गोष्ट काही साधी झाली नाही। रयत म्हणावं तरी कोणाला रयत होती तरी कुठं आणि जे जिवंत होते त्यांना रयत म्हणावं का जे श्वास घेतात त्यांना रयत म्हणावं अरे नुसतं जगण्यासाठी म्हणावं मरण्यासाठी जगावं हा जीवनाचा अट्टाहास झाला होता इथल्या रयतेच्या मनामध्ये। काय खावं काय प्यावं काही समजत नव्हतं अरे कसं राहावं काही कळत नव्हतं माता भगिनी सुरक्षित नव्हत्या आणि त्याच वेळेला जगदंबा स्वरूप असणाऱ्या मासाब जिजाऊने आई तुळजा भवानींच्या पुढे विनवणी केली आणि आई तुळजा भवानीनं सांगितलं हे आई जगदंबे हे जगदंबे स्वरूपिणी हे महिषासुर मर्दिनी हे पापनाशिनी माते एक माझ्या पुढती एक ऐसा पुत्र दे ज्याने रयतेचं गोरगरिबांचं कष्टकऱ्यांचं राज्य निर्माण केलं पाहिजे ऐसा पुत्र माझ्या पोटी दे माते आणि बघता बघता देवीनं कौल दिला आणि मासाब जिजाऊंना दिवस गेले आणि मासाब जिजाऊंना दिवस गेल्याच्या नंतर बघता बघता तो सोन्याचा अक्षर उजळला तारीख उजाडले फाल्गुन होते तृतीया शके 1551 वार होता शुक्रवार वेळ होती सायंकाळची 6ची बघता बघता तारीख उजाडली 19 फेब्रुवारी 1630 आणि शिवनेरीवरती स्वातंत्र्याचा सूर्य प्रगटलाय आलाय माझ्या राजा जन्माला आलाय माझा शिवबा जन्माला आलाय गोरगरिबांचा राजा आलाय कष्टकऱ्यांचा राजा आलाय अयोध्या मराठी विश्वांचा राजा आलाय माझा राजा आलाय पुत्र जिजाऊंना झालाय पुत्र शहाजी राजांना झालाय पुत्र सह्याद्रीला झालाय आनंद झालाय काय सांगावं त्या मुलाचं तेज काय सांगावं त्या मुलाचं अहो सूर्यालाही लाज वाटेल ऐसं माझ्या राजाचं तेज होतं ऐसं त्या बाळाचं तेज अहो त्याच्यापुढे सह्याद्रीनं ही माना झुकवल्या ऐसा पुत्र मा साहेबांच्या पोटी जन्माला आला आणि बघता बघता शिवबालाजी वाढायला लागले पण त्याच वेळेला मासाहेबांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय अरे आपलं राज्य का नाही आपलं स्वतःचं राज्य का नाही या ठिकाणी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अरे कित्येक दिवस दुसऱ्यांची गुलामी करायची अरे आपलं राज्य का नाही आणि आपलं राज्य कधी निर्माण होईल कैसे निर्माण करावे आपलं राज्य आणि मासाहेबांच्या मनामध्ये आलेला विचार मासाहेबांनी शहाजी राजांना बोलून दाखवलाय आणि सांगितलं सरकार आपलं राज्य निर्माण झालं पाहिजे स्वराज्य निर्माण झालं पाहिजे स्वराज्य का या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाला असं वाटावं हे माझं राज्य आहे हे माझं आहे ना ते मीच लढलं पाहिजे मीच झगडलं पाहिजे मीच भरलं पाहिजे मीच मरायला आणि मारायला सिद्ध झालं पाहिजे ऐसं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे। तुम्हाला आवाज येतोय ना स्पष्ट येतोय ना दादा कारण की काय होतं मी बोलण्याच्या ओघामध्ये मला समजत नाही तुम्हाला माझा आवाज कळाला की नाही ते नाही तर विको तुम्हाला इकोमुळे थोडासा आवाज नसेल तर मला लगेच सांगा नाही तर मी एवढं सांगून काय उपयोग होणार नाही। म्हणून आम्ही मासाब जिजाऊंचं स्वराज्याचं स्वप्न मासाब जिजाऊंनी मनाशी बरगडलंय म्हणून आम्ही म्हणतो की ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ते स्वराज्य रक्षक जे
राजे भोसले आम्ही म्हणतो की जिच्या कुशीतून एक स्वराज्याचं देखणं स्वप्न उभा राहिलं त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांनी स्वराज्याची स्वप्न नुसती पाहिली नाही हो, तर हे स्वराज्य सत्यामध्ये उतरवण्यासाठी शिवबाराजांच्या साथीनं प्रयत्न करायला सुरुवात केली. स्वराज्य निर्माण तरी कसं झालं, स्वराज्याची निर्मिती तरी कशी झाली. 750 वर्षापूर्वीचा अंधकार माझ्या राजानं 35 वर्षामध्ये मिटवला. ही गोष्ट साधी नाही, ही गोष्ट काही सहज झाली नाही. यासाठी काही जणांनी सह्याद्रीच्या मातीमध्ये सह्याद्रीच्या खाली स्वतःला गाडून घेतलं. या तलवारीच्या पात्यांना सुद्धा स्वतःच्या रक्तानं अभिषेक रूपी लाल गंध चढवला. या तेव्हा स्वराज्य निर्माण झालं. हे उगाच निर्माण झालं नाही, स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून निर्माण झालं नाही. तर स्वराज्याची निर्मिती कशी झाली. मासाहेब जिजाऊंना शहाजीराजांच्या सांगण्यावरून मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या. अरे उद्ध्वस्त झालेलं पुणे, भकात झालेलं पुणे, भयान झालेलं पुणे, या पुण्यावरती रायारावाने गाढवांचा नांगर फिरवला आणि सांगितलं की जो कोणी या पुण्याच्या मातीमध्ये राहील त्याचा निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जाता जाता याच रायारावानं एक पहाड त्या पुण्याच्या मातीमध्ये रोवली, त्याला फुटकी वाहन तुटकी कवडी बांधली आणि सांगितलंय जो कोणी इथं राहील त्याचा निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही. अशा उद्ध्वस्त झालेल्या, अशा भाकात झालेल्या, भयान झालेल्या पुण्यामध्ये आल्या ती मासाहेबांनी प्रश्न पडला. या अरे पुण्यात तर आलो, राहायला तर लागलो रे, इथं आलो तर खरं आहे, पण राज्य करावं कोणावर. जागीर तर मिळवली पण रयत होती तरी कुठं. अरे रयत तर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये परागंदा झाली आणि त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये परागंदा झालेल्या लोकांना मासाहेबांनी घातली साथ. या गावात या. तसं रयतेनं त्या पहाडीकडे बोट दाखवलं आणि सांगितलं मासाहेब गावात जर आलो तर आमचा निर्वंश होईल आणि कडाडली सौदामिनी आणि मी राहील इथं, होता माझा झाला निर्वंश तरी. आणि आपल्या 9 वर्षाच्या बाल शिवाला घेऊन मासाहेब जिजाऊ पुण्यामध्ये राहायला लागल्या. त्या पुण्याच्या मातीमध्ये रोवलेली पहाड मासाहेबांनी फेकून दिली आणि बघता बघता मासाहेब त्या ठिकाणी राहायला लागल्या. लोकांना विश्वास पटू लागला, अरे मासाहेब राहते ती, मग आपण का नाही. बघता बघता लोकांना विश्वास पटलाय आणि बघता बघता रयत गावामध्ये परतू लागली, घरं गजबजू लागली, गावं कुजबजू लागली आणि पुण्याचं पुणे शहर व्हायला लागलं. पण त्याच वेळेला रयतेनं मासाहेबांची रयत हवालदिल झाली होती. काय खावं काय प्यावं काही कळत नव्हतं. आणि त्याच वेळेला रयतेनं मासाहेबांना सांगितलं, मासाहेब गावात तर आलोय, माझा तुमच्या संगतीने राहायला तर लागलोय. माझा पण घरी छोटी छोटी मुलं आहेत की मासाहेब घरामध्ये मुलं रडतात मासाहेब, भुकेनं व्याकुळ झालेली आहेत मासाहेब. आणि मासाहेबांना कळालं, अरे जर शेतकरी जगला. बघा मासाहेबांच्या डोक्यामध्ये काय विचार आहे माहितीये, जर शेतकरी जगला तर स्वराज्य जगेल. माझ्या राजांच्या स्वराज्याचा सर्वात पहिला महत्वाचा कणा काय माहिती का, नोकरदार नाही. माझ्या राजांच्या स्वराज्याचा पहिला कणा हा मोठा जहागीरदार नाही, तर माझ्या राजांच्या स्वराज्याचा पहिला कणा माझा उभ्या जगाचा पोशिंदा असणारा माझा शेतकरी बाप आहे. माझ्या राजांच्या स्वराज्यामध्ये एकाही शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली नाही, अजिबात नाही, चुकून सुद्धा सापडत नाही. ऐसा स्वराज्य माझ्या राजांचं होतं. उगाच म्हणत नाही आम्ही महाराजांना ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा, उगाच म्हणत नाही नमो नमो शिवाजी राजा शौर्याचा गाजान, शौर्य सळ दे रोमारोमाल, शौर्य सळ दे रोमारोमाल, मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानास चिरहासी. हे उगाच म्हणत नाही आम्ही, हे उगाच म्हणत नाही. माझ्या राजांच्या स्वराज्याचा पहिला जर कोणी महत्वाचा असेल ना, तर उभ्या जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी बाप आहे. पण आज माझ्या शेतकरी बापांची काय अवस्था आहे. आसमानी सुलतानी संकटाने माझ्या बापाला ग्रासलंय हो. आताच्या पोटाप्रमाणे ज्या वेळेस आम्ही एखाद्या मुलाला जपतोय ना, तर आताच्या पोटाप्रमाणे आम्ही जसं जपावं तसा माझा शेतकरी बाप त्या पिकाला जपतोय. जर जास्त पाऊस आला तर माझ्या बापाचं पीक वाहून जातं, पाऊस जर नाही आला माझ्या बाप पीक वाळून जातो. ऐशी अवस्था माझ्या बापांची या काळामध्ये आहे. ऐशी अवस्था आज आपण बघतोय, पाण्याची गरज नाही पण पाऊस येतोय. आणि जेव्हा पाणी हवं होतं ना तेव्हा पाणी आला नाही. माझ्या बाप माझ्या बापाला ना घरामध्ये असणारा दावा हाताशी घेतला आणि शेतामध्ये जाऊन एका झाडाला माझा बाप लटकला. या जर माझ्या बापांची अवस्था असेल तर हे शेतकऱ्यांचं राज्य कैसे म्हणावं, याला कसं शेतकऱ्यांचं राज्य म्हणता येईल. आज पावसाची गरज नाही तरीही बरसतो. या जेव्हा गरज होती तेव्हा बरसला नाही. दुष्काळाच्या रूपामध्ये पावसाची गरज होती पण पाऊस आला नाही. माझा बाप
प्रश्न आला, अरे माझ्या लेकीचं लगीन करायचं आहे, माझ्या मुलाचं शिक्षण करायचं आहे, काय करावं? सावकाराचं कर्ज होतं माय बाप, आणि माझा बाप त्या ठिकाणी वेठागात होता, पावसाची गरज होती. आता नाही. येरे येरे पावसा, येरे येरे पावसा, आता नाही बोललो मी, आता गरज नाही. पण दुष्काळात माझ्या बापांच्या मनामध्ये आलेल्या वेदना आहेत माय बाप. दुष्काळाच्या झरामध्ये माझा बापांना झालेल्या वेदना आहेत. माझा बाप त्या ठिकाणी दुष्काळामध्ये सांगतो, या येरे येरे पावसा, येरे येरे पावसा, अरे शेतकरी राजा वाट पाहतो, शेतकरी राजा वाट पाहतो. विनवनी सावकार त्याला पेरलं शिवार, कुठं गुंदनासी मेघा लय सुटले वार. अरे कारे गरीबाचा अंत पाहतो, अरे शेतकरी राजा वाट पाहतो. कुठं गेलं सरकार का त्यालाही दिसेना, रडतो हा बळीराजा त्याच्या अश्रू का पुसेना. अरे जो तो आपुले आपुले हित पाहतो, शेतकरी राजा वाट पाहतो. इथे बसलेल्या सर्व शेतकरी बापांना मी सांगू शकतो, हिमालयासारखी तुमची छाती आहे, सह्याद्री सारखं तुमचं मनगट आहे. कोणाच्या पुढे वाकणारी माझ्या बापाची जात नाही, अजिबात नाही हो. शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा आहे माय बाप. कोरोनाच्या काळामध्ये सर्व काही बंद होतं, माझ्या बापांचा व्यवसाय चालू होता, माझ्या बापाची नोकरी चालू होती. अभिमान आहे, शेतकऱ्याचं लेकरू आहे म्हणून काही विपरीत करायचं नाही. एका घरामध्ये बाप जर गावं घेऊन गेला ना शेतामध्ये, त्या घरामध्ये असणारी आमची तायडी आईला म्हणते, आई अगं आई बाबा शेतामध्ये गेलेत का आई, आई बाबा काही करणार तर नाहीत ना ग, आई बाबाने शेतामध्ये दावं दे ना, काही करणार तर नाहीत ना बाबा आई. मी सांगेन तुम्हाला, माझे शेतकरी दादा, अरे ठीक होईल रे सारे, काही विपरीत घडवीसी नको करू असा विचार. अरे जगाचा निर्माता सार पाहतो, आणि शेतकरी राजा वाट पाहतो. सर्वांची माफी मागतोय. काय झालेलं आहे, 15 दिवसापासून कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे पूर्ण गळा निघून गेलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय, सर्व गळा गेलाय. दिवसभर रात्रभर प्रवास करायचा, परत कार्यक्रम, परत प्रवास. काल 300 किलोमीटर अंतर कापून या ठिकाणी सकाळी संभाजीनगरचा कार्यक्रम केलाय, परत तुमच्या गावामध्ये आलोय. माफी असावी थोडीशी. आणि महासाहेबांनी ठरवले, अरे शेतकरी जगला पाहिजे, जर शेतकरी नाही जगला तर काही खरं नाही स्वराज्याचं. आणि बघता बघता महासाहेबांच्या डोक्यामध्ये कल्पना आली, आणि महासाहेबांनी त्या काळामध्ये सर्वोत्तम प्रकारची एक स्वराज्य सहकारी संस्था निर्माण केली. आणि या स्वराज्य सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी बियाणं देण्यात आली, बैलजोडी देण्यात आली. बघता बघता शेतकऱ्यांनी शेतात नांगरली, नांगरल्याच्या नंतर शेताची वखरणी झाली, पेरणी झाली, सोन्यासारख्या मोत्याच्या दाण्याची कणसही लागलायला लागली. पण त्याच व्यक्तीला काही अघटित घटना घडत होत्या. याच उभ्या पिकामध्ये वन्य प्राण्यासारखी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये काही रानगव्यासारखी वन्य प्राणी होतच घालत होती, उभं पीक नासवत होती. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झाला, मासाहेबांकडे आला. आणि मासाहेबांना सांगला, मासाहेब माझा पीक तर आलं मासाहेब. मासाहेब सोन्यासारख्या मोत्याची कणसही लागली ती मासाहेब. माझा पण पूर्ण वन्य प्राणी त्या ठिकाणी होतच घालते ती मासाहेब. माझं पूर्ण पीक नासवते ती. आणि मासाहेबांना कळालं, अरे पीक जगलं पाहिजे. मग मासाहेबांनी गावामध्ये दुसऱ्या दिवशी दौंडी पेटली आणि सांगितलंय, जो कोणी या वन्य प्राण्याचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कडं देण्यात येईल. आणि त्याच वक्तीला गावामधील काही तल्लीबाळ पोरं समोर आली. बघता बघता त्या प्राण्यांच्या मुसक्या आवळायला लागली, सोन्याचं कडं मिळवायला लागली. असाच एक रात्रीचा 1:30चा प्रहर होता. लालमहाल शांत निद्रिस्त झालेला असताना याच वक्तीला त्या शेजारच्या गावामध्ये काही तरुणी बांड पोरं त्या लालमहालामध्ये गेली. कसा पहारे काही म्हणा, काय र कशाला आला ती,
तसा एक पोरगा सरदेशी समोर आला आणि म्हणला, ते नवकावं मासाहेबांनी दौंडी दिली होती आणि नवतकाव सांगितलं, जो कोणी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड देण्यात येईल. अरे पण मासाहेब झोपल्यात आता, मासाहेबांनी भेटता येणार नाही. नाही जी, आताच भेटायचे मासाहेबांनी. अरे पण भेटता येणार नाही आता. त्या मुलांचा तो गळका ऐकून मासाहेब स्वतः जातीने येत्या झाल्या. मासाहेबांनी विचारलं, काय रे पहारेकरी, काय कसला गोंधळ आहे? तसं एक पोरग समोर आला म्हणजे मला, मासाहेब तुम्ही जे दौडी दिलती ना, त्या दौडीमध्ये जे सांगितलं होतं बघा, वन्य प्राणी घेऊनच आलो या. आणि मासाहेबांनी सांगितलंय, अरे पण मी हे सांगितलं होतं की पूर्ण प्राणी दाखवायला आणण्याची गरज नाही, आणि शेपटी तोडून आणली असती तरी तुला सोन्याचं कड दिलं असतं. आणि काय र, जर सकाळी आला असता तर तुला काही सोन्याचं कड दिलं नसतं. तसं म्हणता क्षणी त्या मुलाच्या डोळ्यामध्ये आसवांच्या धारा आल्या. तो मुलगा रडायला लागला. अरे मासाहेब माझा सोन्याचं कड मिळावं म्हणून नाही आलो, माझा सोन्याचं कड मिळावं म्हणून नाही आलो. माझा तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवरती पडावी म्हणून आलो. मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप जेव्हा पाठीवरती पडते ना, तेव्हा दातीचं बळ येतं मासाहेब, दातीचं बळ येतं मासाहेब. तसं मासाहेबांनी त्या लेकराला जवळ घेतलं, त्याचे डोळे पुसले, आणि डोळे पुसल्याच्या नंतर त्या लेकराला विचारलं, काय र, काय नाव तुझं? तसा तो पोरगा म्हणला, तान्हाची माणूस झाला, उमरट गावचाचे. तसा जो तान्हाची माझ्या मासाहेबांचा झाला, तसा शेवटपर्यंत स्वराज्याचा राहिला. स्वराज्य हे तलवारीच्या पाट्यावर नाही, तर शाबासकीच्या कौतुकाच्या थापेवर उभं आहे. म्हणून एक एक मावळा माझ्या राजांच्या स्वराज्यासाठी मरायला आणि मारायला सिद्ध झाला होता. हे उगाच नाही हो, हे उगाच नाही. माझ्या मासाहेबांनी शिवबाराजांना गोष्टी शिकवल्या. माझ्या मासाहेबांनी शिवबाराजांना जसं रामायण शिकवलं, तसं महाभारत सांगितलं मायबाप. जसा राम सांगितला तसा रावणही सांगितला, जसा कृष्ण सांगितला तसा कंसही सांगितला. तेव्हा शिवबा राजांनी स्वराज्य निर्माण केलंय. मासाहेब नुसतं राम सांगून होत नाही, तर रावणही सांगता आला पाहिजे. नुसतं कृष्ण सांगून होत नाही, तर कंसही सांगता आला पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण सांगून उपयोग होत नाही, तर पृथ्वीराज चव्हाणांसोबत मोहम्मद घोरी सुद्धा सांगता आला पाहिजे. तेव्हा स्वराज्य निर्माण होत असतं, आपलं राज्य निर्माण होत असतं, स्वतःचं राज्य निर्माण होत असतं. कष्टकऱ्यांचं, गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचं राज्य निर्माण झालंय, आणि या राज्याचं नाव स्वराज्य ठेवण्यात आलं. स्वराज्य म्हणजे माझं राज्य. 18 पगड जातींना एकत्र केले माझ्या राजांनी, 18 पगड जातीला एकत्र करून माझ्या राजांनी स्वराज्य निर्माण केलं. हे उगाच नाही हो, हे उगाच नाही केलं. प्रत्येकाला माझ्या राजांनी स्वराज्यामध्ये काही ना काहीतरी खालीचा वाटा दिला. आणि एखाद्या सुताराने एखाद्या जहाजाची फळी बनवावी, आणि त्या सुताराला असं वाटेल, अरे हे जहाजाची फळी राहते, त्या फळीला त्या जहाजाला ती फळी लावण्यात येईल, ते जहाज गलबत्त्यामध्ये उतराल, आणि गलबत्त्यामध्ये उतरल्याच्या नंतर जेव्हा तो रणसंग्रामामध्ये विजय प्राप्त करून येईल ना, त्यावेळेस त्या जहाजाची फळी मी बनवली आहे. सुतारालाही अभिमान वाटावा, लोहारालाही अभिमान वाटावा, 18 पगड जातीला अभिमान वाटावा. ऐसं स्वराज्य निर्माण झालं. या हे उगाच नाही झालं, काही जणांनी गाडून घेतलं या स्वतःला. नाहीतर बघा ना, आमच्या पोराचं लग्न असलं तर आम्ही महिनाभर तर सुट्ट्या मारतो. एखादा शिक्षक आहे, एखादा पोलीस आहे, एखादा सर्व्हिसवाला आहे, तो स्वतःच्या पोराचं लग्न असल्याच्या नंतर तो जात नाही सर्व्हिसला. काय म्हणतो माहिती, माझ्या लेकराचं लगीन आहे, माझ्या लेकराचं लगीन आहे, 1 महिन्याची सुट्टी पाहिजे. का? लगीन लेकराचं आहे. औरंगजेबाला माझ्या राजांचा गड किल्ला कधीही डायरेक्ट घेता आला नाही. कधीही त्याला लढून माझ्या राजांचा गड किल्ला कधीच घेता आला नाही. त्याला गड किल्ला घेतला तो जरी जालिम चाल खेळून, आणि बघता बघता मिर्झा राजांचं आक्रमण महाराष्ट्रावरती झालं. महाराजांना कळून चुकलंय, आता मिर्झाला उघड्या मैदानामध्ये आपण पराभूत करू शकत नाही, आता मिर्झाला आपण उघड्या मैदानामध्ये हरवू शकत नाही. एकच पर्याय, तह करावा लागेल. आणि बघता बघता महाराजांनी तहाची बोलणी करायला सुरुवात केली. त्या मिर्झाने जहरी जालिम चाल टाकली, आणि मिर्झाने सांगितलं, शिवबा आपण राजा आहात, पण तो हे सर्व सोडून तुम्हाला औरंगजेबाची नोकरी पत्करावी लागेल, तुम्हाला यावं लागेल. नाईलाज झाला महाराजांचा. पुरंदरासह 23 किल्ले बहाल करण्यात आले, आणि बघता बघता जात असताना 4 वर्ष झाले. पण 4 वर्षाच्या नंतर मासाहेब जिजाऊ राजगडाच्या त्या दालनामध्ये उभ्या होत्या, आणि मासाहेब जिजाऊंची नजर गेली कोंढाण्याकडे. आणि जशी कोंढाण्याकडे नजर गेली तशी मासाहेबांनी शिवबा राजांना सांगितलं, शिवबा तुमच्याकडे तलवारी ज्ञान झाल्यात का? तलवारी नाही तुमच्या
तुमच्या? काय झाला हो साहेब? तो कोंढाणा कधी सोन्याच्या मध्ये येणार? 4 वर्ष झाले ती तुमचा मिरझाला तो कोंढाणा देऊन बसला. या तुम्ही तर बोलले होते अवघ्या 4 महिन्यामध्ये कोंढाणा घेईल. 4 वर्ष झाले ती तलवारी ज्ञान केल्यात का? नाही साहेब हुकूम करावा. आताच मुळी माखायला सुरुवात करतो. आणि बघता बघता महाराजांनी मुळी माखायला हाती घेतली. पण त्याच वेळेला महाराज सत्रेवर बसलेले होते. महाराजांच्या शेजारी मासा जिजाऊ बसलेल्या होत्या. शेजारी शिवबाराजे आहेत. पण स्वतःच्या पोराच्या लग्नाच्या पत्रिका द्यायला आमचे तान्हाजी माणूस तिथे आले. आणि महाराजांना सांगला राज लगीन काढलंय. राज स्वतःच्या पोराचं लगीन काढलंय बरं का? राज लग्नाला यायचं बरं काय? आणि महाराजांनी ती पत्रिका हातात घेतली. महाराजांच्या मनामध्ये विचार आलाय. महाराजांचा चेहरा थोडा गंभीर झाला. महाराजांनी एकदा कोंढाण्याकडे पाहिलं. महाराजांनी एकदा त्या पत्रिकेकडे पाहिलं. आणि महाराजांनी एकदा आऊसाहेबाकडे पाहिलं. शेवटी महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर आले. आणि महाराज म्हणले, अरे तान्हा, तुझ्या पोराच्या लग्नाला यायचं म्हणे आहे. पण समोर जो कोंढाणा दिसतो ना, तो सोन्याच्या मध्ये मला सामील करायचा आहे. असं म्हणता क्षणी आमच्या तान्हाजीने स्वतःच्या पोराच्या लग्नाच्या पत्रिका फेकून दिल्या. मायबाप पत्रिका फेकून दिल्या. आणि तानाजी म्हणायला, राज काय बोलतोस? राज म्या जातो की राज म्या जातो की राज बॅकी विडा राज जातो की राज भिडतो की राज ते काही नाही राज म्याच जाणार राज. अरे तान्हा, नको जाऊस. तुझ्या घरी तुझ्या पोराचं लगीन आहे. नाही राज म्याच जाणार राज माझ्या पोराच्या लग्नामध्ये मी डोक्यावरती फेटा बांधावा आणि लग्नामध्ये मिरवा हे माझ्या इभ्रतीला शोभत नाही राज. जगाचा पोषी झालं त्या ठिकाणी लढाईवर जावा आणि मी माझ्या पोराच्या लग्नामध्ये एक निजास मिरवावी हे मला शोभत नाही राज. अरे पण लगीन आहे तुझ्या पोराचं. नाही राज लगीन वगैरे काही नाही राज आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या. आवाज सह्याद्रीपर्यंत गेला पाहिजे. आवाज रायगडापर्यंत गेला पाहिजे. आवाज पुरंदरापर्यंत गेला पाहिजे. आणि हाच आवाज कोंढाण्यापर्यंत गेला पाहिजे. सिंहगडापर्यंत गेला पाहिजे. जोरात आपण शिवभक्त आहोत. महिलांचा आवाज असला पाहिजे. माझ्या माता भगिनींचा आवाज असला पाहिजे. आणि बुंदेलखंड की दीवारों से सुनी हमने कहानी थी और खूब लढी मर्दानी वो झांसी वाली राणी थी. मी सांगत असतो, अरे सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. मेरी सारी कोशिश है कि तस्वीर बदलनी चाहिए. अरे मेरे सीने में ना सही तो आपके सीने में सही, लेकिन आग कहीं भी हो आग चलनी चाहिए. आग चलनी चाहिए. माय बाप ही आग पेटवण्यासाठी मी इतक्या लांबून आलो. या प्रकाश दादांनी मला फोन केलाय. दादा, त्यावेळेस लॉकडाऊन कडक होतं. दादा तारीख घ्यावी लागते. प्रकाश दादाला म्हटलं, दादा मागच्या वेळेस तुम्ही मला फोन केला पण योगायोगाने माझी तारीख तुम्हाला मिळाली नाही. पण यावेळेस काही हो, शिवजयंतीची तारीख मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात 3 महिन्याच्या अगोदर दादा मी तुम्हाला दिली. काय वाटलं की या गावामध्ये यावंसं वाटलं. माझ्यासोबत माझे परममित्र आलेले आहेत सर्व. इथं आला क्षणी आम्हाला कळलं काय ऊर्जा असते बघा. शिवराय असे शक्तिदाता एवढाच नाही, महाराजांच्या नावात ती ताकद आहे. खूप ताकद आहे. महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर आमचं रक्त सळसळायला लागतं. माझा वारकरी बाप जर आळंदीला गेला ना, आळंदीला जर माझ्या माऊलींच्या चरणावरती जर मस्तक ठेवल्याच्या नंतर डोळ्यामध्ये आसवांच्या धारा येत नसतील तर तो माऊली वारकरी होऊ शकत नाही. तसं माझ्या राजांचं नाव घेतल्याच्या नंतर रक्त सळसळायला लागत नाही. तो शिवभक्त होण्याला आहे. पूर्ण महाराष्ट्र फिरतोय मायबाप. 36 जिल्ह्यामध्ये माझे व्याख्यान झालेत. गडचिरोली, चंद्रपूर या भागात सुद्धा मी जाऊन आलेला आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याची आम्हा करणे काम. बीज वाढवावी नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे याची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नामे. नाही दीड भार तुका म्हणले साल थोर याची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. माझ्या राजांचं कार्य मी करण्यासाठी सदैव तत्पर आहे. मी माझा देहच अर्पण केलाय माझ्या राजांच्या सेवेस. बाकी काहीच नाही. माझं संपूर्ण देह, माझं विश्व म्हणजे महाराज, माझं देह म्हणजे महाराज. बस महाराजांचा आपला आवाज रायगडापर्यंत गेला पाहिजे. माझ्या तानाजी मालुसरेंना वाटलं पाहिजे, अरे वा
ज्यांच्यासाठी स्वराज्य निर्माण केलंय ना, काय लयत आहे ती माझी राजा, याच्यासाठी केला होता ठास. हे स्वराज्य व्हावे, हे दुसरींची इच्छा. राजा राजा ते काही नाही राजा, राजा आधी नवीन कोठाऱ्याचं मग माझ्या रायबाचं. बघता बघता आमचा तानाजी कोंढऱ्याचं लगीन लावायला गेला 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 ऐसा गेला, परत स्वराज्यामध्ये स्वतःच्या पोराचं लगीन लावायला कधी वापस आला नाही. हो, आलाच नाही. आणि ही बातमी जशी माझ्या राजांना कळाली, लाखाचा पोशिंदा त्या दिवशी रडत होता आणि म्हणत होता, अरे का सोडून गेला तारा, अरे का सोडून गेला, अरे काय सांगू मी राहिला, अरे काय सांगू मी वहिनीला, शेलाव मामा शेलाव बाबा आपला तारा कसा गेला, असा कसा माझा लहान लहानग्यांच्या कपामध्ये घालवाया मामा, काय गेला बाबा माझा वाट का गेलाय, काय गेला बाबा माझा वा, आता काय सांगू मी राहिला. कारण रामा तर विचार करत असेल की माझे वडील येतील, माझे पिताजी येतील आणि माझ्या डोक्यावरती सुखाच्या दोन अक्षरा टाकतील. आता काय सांगू. शूर रक्ताने पावन झाली, शूर रक्ताने पावन झाली स्वराज्याची माती. अरे गड आला पण सिंह गेला वदले छत्रपती, गड आला पण सिंह गेला वदले छत्रपती, माझे वदले छत्रपती. अरे गड आला पण सिंह गेला माझे वदले छत्रपती. पुत्रवत प्रेम केलंय हो माझ्या राजांनी, पुत्रवत प्रेम केलंय, मित्रवत प्रेम केलंय माझ्या राजांनी मावळ्यावरती. तेव्हाच मावळे मरायला आणि मारायला सिद्ध आणि सज्ज झाले. एवढाच नाही, एवढाच नाही झाले. ऐसा महाराजांचं वर्णन करतो या, एवढाच नाही करत. आज आम्ही महाराजांसारखं दिसतो या, आज आम्ही महाराजांसारखी दाढी वाढवतो, आज आम्ही महाराजांसारखे कानामध्ये कुंडल घालण्याचा प्रयत्न करतो. आज आम्हाला वाटते महाराजांसारखं आम्ही दिसावं, आज आम्हाला वाटते महाराजांसारखी दाढी आमची असावी. आपण त्या काळामध्येही कैक सैनिकांना असं वाटत होतं मी राजांसारखं दिसावं, माझी दाढी राजांसारखी असावी, माझ्या मिशा राजांसारख्या असाव्या, माझं ना अगदी माझ्या राजांसारखं असावं. म्हणून सैनिकांमध्ये त्या काही स्पर्धा चालत होती. कोणी दाढी वाढवत होतं, कोणी दाढपट्टा फिरवत होतं, कोणी तलवारबाजी खेळत होतं, कोणी ढाल तलवारीने त्या ठिकाणी स्वतःच अस्तित्व सिद्ध करत होत. आणि अशाच व्यक्तीला पन्हाळ्याच्या पायथ्याला असणार एक नेबापूर नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी काही तरुण मंडळी उभी आहे. तुम्हाला विनंती करतो या ना इकडे जरा, असं कसे चांगले विचार लांबून ऐकू नये, जरा जवळून ऐका. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो बाबा, कीर्तन चालू झालंय, अभंग घेतलाय. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनंत लादलो पावन झालू चराचरी. मी करा कुसरे काहीच नेने बोलत वचने अति भाविका, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालू चराचरी. असं चालू झालं ना, अर्धी पब्लिक गेली उठून घरी. दुसरं चरण घेतलं की परत अर्धी पब्लिक गेली घरी उठून. असं का होत, पण एकच माणूस राहिला, शेवटपर्यंत राहिला. त्याला म्हणलं का बाबा तुला एवढं आवडलं का माझं कीर्तन? आम्हाला कीर्तन वगैरे काय आठवलं, तुम्हाला बोलवलं कोणी एवढं सांगा. बोलव मला प्रकाश दादाने बोलवलं. प्रकाश दादा म्हणले या म्हणून आलोय आम्ही. नाही ना तुम्हाला बोलवलं कोण? प्रकाश दादाने बोलवलंय. पण तेच जाऊ द्या म्हणे. तू कशाला थांबलाय एकटा, सगळं गाव गेलं तू का थांबलाय? ते म्हणा मला तुमच्या कीर्तनाचं काही गरज नाही, तो जो माईक आहे ना तो माझा आहे. दादा तुम्हाला इथे कधी फी देणार नाही, तुम्ही माईक घरी घेऊन बसाल म्हणून थांबलो या. तसं काही नाही ना, तसं काही नाही ना. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. अरे वा वा, खरं आनंद वाटतोय. म्हणजे होतंय तसं बाबा कधी कधी. माझ्या कीर्तनाला झालं नाही बरं, एक दृष्टांत सांगितलाय. असं माझ्या कीर्तनाला होत नाही जनरली. काय होतं, आपण लांबून ऐकतो, तर लांबून ऐकण्याची मजा वेगळी असते, ती जवळून ऐकायची मजा असते. काही काही गोष्टी जवळून अनुभवायच्या असतात. माझ्या राजांचं राजपण, कालपण, आजपण, उद्यापण जे काही असेल ना ते इथं बसून ऐकाय.
शेतीत आपला बाप बापाची जयंती हॅच नादच खुला तुमच्या भाषेत गाव बरोबर आहे ना. तुमच्या गावामध्ये इतकी सुंदर मी आल्या बघितलं काय मी भावून गेलो. 36 जिल्हे पाहिलेत मी, भरपूर कार्यक्रम करतो, भरपूर गाव पाहिले, भरपूर तालुक्याला फिरलो, पण आईचं गाव नाही राव पाहिलं मी, खरंच नाही पाहिलं, मोठेपणा नाही. काय मी येणं काय, लोकांनी जमा होणं काय, नाही तर आम्हाला म्हणा चला रे आलो मी आलो चला चलतोय. महाराज आले होय, महाराज म्हणा थांबा 5-10 मिनिटं जेवण राहिलं या बाबा. काय खरंच गाव तुझं काय, सूर्यचंद्रालाच तेज तुमच्या गावामध्ये खरोखर. हे बघा काही काही गावामध्ये पाय टाकता क्षणी त्या गावाची रूपरेषा कळते खरोखर. माय बाप तुमच्या गावात पाय टाकता क्षणी मला कळालं की काय गाव आहे. म्हणजे टाकायचा राहिला होता आम्ही कोणतं तरी दादा ते आपलं पोखरी, आमचे दादा सर्वजण आले होते तिथे. काय अभिमान हो, काय स्वाभिमान. माझ्यासारख्या लेकरांना मी खूप सामान्य माय बाप, एका शेतकऱ्याचं लेकरू आहे, खूप सामान्य आहे. मी खूप साधा आहे, ते माझं कार्य आहे. जाऊ द्या कार्य काय असेल, मोठा असेल लहान असेल, पण मी खूप सामान्य आहे. माझ्यासारख्या हाडामासाच्या देहाला घेण्यासाठी एवढे लोक तिथे येत आहेत. श्रीमंती जगात बाबू मोजता येत नाही कशात, कोणाच पैशात नाही हो. आमदार खासदार आला त्याच्याकडून काही फायदा आहे म्हणून घ्यायला जातात, पण माझ्याकडनं काय फायदा आहे मायबाप तुम्हाला, पण तुम्ही मला घ्यायला आले. सर्वोच्च प्रतीचं हो, एवढं सुख जगाच्या पाठीवर कुठंच नाही, कुठंच नाही. आणि या गावामध्ये शिवबा राजांचा पुतळा उभा राहतोय, काय आनंदाची गोष्ट आहे हो. काय कोणाची मजा घेऊ तुमच्या गावाकडे वाकड्या नजर बघताना, जेव्हा माझ्या राजा तुमच्या गावावर असेल, माझ्या राजांची मूर्ती तुमच्या गावावर उभी राहील, वाकड्या नजर कोरोना बिरोना काय ते अजिबात येणार नाही. का तर माझा राजा आहे, माझ्या राजाचं नावच तेवढं आहे, तेच तेवढं आहे, हात माझा राजा आहे. आनंद वाटला या. आज आम्ही महाराजांसारखे दिसावं असं आम्हाला वाटत होतं, पण त्याच ठिकाणी पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणारं नेबापूर नावाचं गाव, आणि या नेबापूर नावाच्या गावामध्ये एका नाभ्याचा मुलगा होता. त्या मुलाचं काय सांगावं कांती, उद्धव महाराजांसारखा दिसत होता, दात महाराजांसारखे, दाढी महाराजांसारखी, मिशा अगदी महाराजांसारख्या, नाक महाराजांसारखं, आणि कानामध्ये घातलेले कुंडलही महाराजांसारखेच होते, जणू काही महाराजच. आणि त्याच व्यक्तीला त्या पन्हाळ्याला सिद्धी जोहरला वेढा घातला, आणि शिवराजांना कळालंय या वेढ्यातून सही सलामत जर बाहेर पडायचं असेल तर काहीतरी विलक्षण बुद्धी लढवावी लागेल, काहीतरी गनिमी कावा करावा लागेल. आणि शिवराजांनी युक्ती आखायला सुरुवात केली. पण त्याच वेळेला सैन्य परीक्षण करत असताना, सैन्याचं परीक्षण करत असताना शिवराजांना एक मुलगा दिसला, जणू काही महाराजांची प्रतिकृतीच महाराजांसारखा दिसत होता, दाढी महाराजांसारखी. आणि महाराजांच्या डोक्यामध्ये विचार आला, आणि महाराजांनी बाजी प्रभू काकांना विचारलं, बाजी काका आपल्या सैन्यामध्ये तो तसा मुलगा आहे, त्याला घेऊन या आमच्या पुढ्यात. आणि बघता बघता तो मुलगा महाराजांच्या पुढ्यात उभा केला. तसं महाराजांनी त्याला विचारलं, काय रे नाव काय. तसा तो पोरगा म्हणला, शिवाजी. काय शिवाजी? हा राज. नाव काय? राज शिवाजी. राज माझं नाव शिवाजी. काय शिवाजी? अरे भय म्हटलं शाबास, वा, अरे दिसतो ही माझ्यासारखा, नाव ही शिवाजी. अरे वा शिवा, माझं एक काम करशील? राज हुकुम राज, तुमच्यासाठी जीव सुद्धा देईल. एक काम करशील माझं? हा राज, माझे कपडे घाल, माझे कपडे अंगावरती घाल. असे शब्द ज्यावेळेस ते शिवकाशीरांच्या कानावरती पडले तसा शिवकाशी थाय मोकून ओढायला लागला. अरे सोडा राज, एवढं पातक नको राज, तुमचे कपडे आमच्या मस्तकावर आम्ही लावत असतो राज, ते माझ्या अंगावरती नको राज, पातक नको या. शिवा भावनिक होऊ नको शिवा, शिवा कपडे परिधान करावे लागतील. शिवा प्रसंग लय जोखमीचा आहे, निभावून द्यावा लागेल. पण राजा नको राजा ऐसा पातळ, शिवा घालावीच लागतील. शिवा माझ्या मोजड्या पायामध्ये घाल राजा, त्या मोजड्याची जागा माझ्या चरणावरती, माझ्या डोक्यावरती आहे राजा, माझ्या डोक्यावरती पवित्र चरणामध्ये असणाऱ्या मोजड्याची जागा मी नाही घालणार राजा. घालावा लागेल शिवा घालावाच लागेल. आणि महाराजांनी त्यांना मोजड्या घालायला लावल्या, अंगामध्ये अंगरखा घालायला लावला, डोक्यावरती महाराजांनी फेटा ठेवला, गळ्यामध्ये भस्त्यांचं लेणं असणार 64 कवड्याची माळ टाकली, आणि महाराजांवर उद्गारले, अरे भले भट्टे शाबास, वा बहुत उत्तम. शिवा अरे जणू काही माझंच प्रतिबिंब पाहतोय, वा. आणि शिवा काशीत म्हणाला, म्हणजे राज तो सिद्धी जोर मला सुद्धा ओळखायचा नाही व्हायची. अरे तुला कसं काय कळलं?
अहो राजा, तुमच्या हृदयाचे थोटे सुद्धा सांगतात की तुमच्या मनामध्ये काय चाललंय या उगाच तुमच्या संगतीला राहत नाही राजा. आणि महाराजांनी शिवाकाशीदांना मिठी मारली. जैसी मिठी मारली तसं शिवाजी महाराजांच्या डोळ्यामधून एक आसवांचा टिपूस शिवाकाशीदांच्या खांद्यावरती पडला आणि शिवाकाशीदांना सांगितलं, बस शेवटची भेट, या उपर भेट होणे नाही, या उपर भेट होणे नाही, ही शेवटची भेट आहे. आणि महाराज एका पालखीमध्ये बसले. महाराजांनी काही मावळे काही बांधल संगतीला घेतले. अवघ्या 600 मावळ्याने शिव महाराज विशाळगडाकडे निघाले आणि एका पालखीमध्ये शिवाकाशीदांच्या सोबत 10-15 मावळे दिलं आणि सिद्धीच्या गोठामध्ये जायला सांगितलं आणि सांगितलं, शिवा जीव राखायचा आहे, शिवा काहीही झालं तरी जीव राखायचा आहे, शिवा अरे गड किल्ले गेले तर मी 1000 वेळेस मिळवेन शिवा, पण शिवा माझा मानवरूपी जर गड गेला ना तर परत मला कधीच मिळवता येणार नाही, म्हणून राखला पाहिजे जीव शिवा जीव राखायचा आहे. आणि बघता बघता शिवाकाशीदांची पालखी आमच्या सिद्धीजवळच्या त्या गोठामध्ये आमच्या शिवाकाशीदांची पालखी गेली. तसा सिद्धीजवळ आनंदला, ये है शिवाजी, ये है शिवा, ये है दख्खन का चुहाता भर, ये है त्याचा हशमराला, हा हुजूर यही है शिवा, हा हुजूर यही शिवा है. पण त्याच वेळेला तिथे 2 संशयी डोळे होते. त्या 2 संशयी डोळ्यांनी पाहिला आणि सांगितलं, हुजूर ये शिवा नहीं हो सकता. कैसे कह सकते हो? नहीं हुजूर, ये नहीं शिवा हो नहीं सकता. अरे कैसे कह सकते हो? नहीं हुजूर, ये शिवा नहीं हो सकता. मैंने उस शिवा को देखा है जिस दिन वो शिवा मेरे पिताजी फाजल का अफजल खान को मिलने आया था ना, उस शिवा की दाहिनी आंख पे कृष्णाजी भास्कर ने शमशेर का घाव किया था, मैंने देखा है. ये शिवा नहीं हो सकता. आणि खरोखर ते 2 संशयी डोळे होते अफजल खानाचा पोरगा फाजल खान. आणि बघता बघता जिरे टोप मागे सारण्यात आला आणि बघितलं तर उजव्या डोळ्यावरती वन नव्हता. सरदिशी शमशेर चालली आणि सरदिशी शमशेरांच्या शिवाकाशीदांच्या मस्तकाला लागली आणि सांगितलं, बोल क्या तू ही शिवा है? अरे हाँ मैं ही शिवा हूँ. अरे बोल, क्या आखिरी बार पूछ रहा हूँ, क्या तू ही शिवा है? अरे हाँ मैं ही शिवा हूँ. अरे सच बोल. अरे हाँ मैं ही शिवा हूँ. अरे जन्माला जरी शिवाकाशी म्हणून जन्माला आलो ना तर मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतो. यार ही गोष्ट काही साधी झाली का? अरे माझ्या राजासाठी 1000 बार मरेल, 1000 बार माझा जीव कुर्बान करेल. लेकिन क्यों मर रहा है तू? सिद्धि जोहर ने विचारला, रे क्यों मर रहा है? तुझे डर नहीं लगता क्या? अरे मरणाची भीती जोहर मला? अरे मरणाची भीती कोणाला घालतोय जोहर? अरे पाठीवरती शिवाजी, छाताडावरती संभाजी कोरलेला, जीवाचं नाव भंडारा ठेवलेला. अरे उधळा तरीही ऐकतोच, नाही उधळा तरीही ऐकतोच. कोणाला भीती गावतो या? आणि असं म्हणता क्षणी सरदिशी शमशेर चालले आमच्या शिवाकाशीदांच्या मस्तकावर. शिवाकाशीदांचं मस्तक धडांच्या वेगळं झालं. मायबाप, शिवाकाशीत संपला. पण शिवाकाशीत संपत असताना शिवाकाशीत चालत होता. अरे जाऊ जाणा माझ्या राजाला, अरे जाऊ जाणा माझ्या देवाला. हा शिवा संपलाय, हा शिवा मेला, हा शिवा संपलाय. पण नुसता मेला नाही तर माझ्या राजांच्या सोबतच स्वराज्य पळवण्यासाठी मेलाय. हा शिवा गेलाय. अरे जाऊन झाला माझ्या देवाला. 1000 बार जन्म घेईल हा शिवा, 1000 वेळेस जन्माला येईल हा शिवा, पण माझ्या राजांसाठी देवा पुढच्या जन्मी मला जन्माला घालताना एक लक्षात ठेव देवा. देवा पुढच्या जन्मी जन्माला घालताना एक लक्षात ठेव, जर दगड झाला तर सह्याद्रीचा कर, देवा जर दगड झाला तर सह्याद्रीचा कर, देवा माती झालं तर पवित्र श्रीमान रायगडाची कर. वाघ नको देवा, देवा मला वाघ नको करू, मला वाघ नक्या कर. माझ्या राजांचा स्पर्श ज्या वाघ नक्याला झाला ना आणि ज्या वाघ नक्याने अफजल खानाचा कोपरा पडला त्या वाघ नक्या मला कर देवा. देवा तलवारच करायचं असेल तर भवानी तलवार कर, तलवारच करायचं असेल तर भवानी तलवार कर. देवा मंदिर नको, जगदीश्वराची तयारी कर. माणूसच म्हणून जन्माला घालायचं असेल ना तर शिवाचंच कर.
का शतकात माझ्या राजांसाठी 1000 बार जगण्यासाठी, माझ्या राजांसाठी 1000 बार मरण्यासाठी. एक एक मावळ्यांची माती आणि जन्माला आधी उगाच नाही हो, उगाच नाही. तर निबाण पोरं माझ्या राजांसाठी मरायला आणि मारायला शिकत होती. ही गोष्ट काही साधी नाही, ही गोष्ट साधी नाही आहे. आज आपल्या अंगाला थोडस जर काटा जरी टोचला ना मायबाप, त्रास होतो. या वेदना मेंदूपर्यंत जातात. विचार करा, माझ्या राजांसाठी स्वतःच्या अंगावरती शमशीर खाणाऱ्या बाजी प्रभू देशपांडेंची काय परिस्थिती असेल, काय असेल हे कळलं पाहिजे. इथं बसलेल्या सर्व माता भगिनींना मी सांगू इच्छितो की माझ्या राजांवर माझ्या मासाहेब जिजाऊंनी काय संस्कार केलेत. सर्वोत्तम चारित्र्य घडवण्याचं कार्य माझ्या मासाहेब जिजाऊंनी केलं. या तत्कालीन काळामध्ये कैक राजे पराक्रमी होते, तत्कालीन काळामध्ये कैक राजे शूर होते, तत्कालीन काळामध्ये कैक राजे चारित्र्यवान होते. पण जो चारित्र्यवान असेल तो शीलवान पराक्रमी असेलच असं नाही, आणि जो पराक्रमी असेल तो चारित्र्यवान असेलच असं नाही. पण सर्वोच्च प्रतीचे पराक्रमी आणि सर्वोच्च प्रतीचे चारित्र्यवान म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय जगाच्या इतिहासात दुसरं नाव नाही मानवा. दुसरं नाव नाही तर बघा ना हो, कल्याणच्या लुटीमध्ये आवाजी सोनदेवांना कल्याणच्या सुभेदाराची सून गावली आणि महाराजांच्या पुण्यामध्ये नजराणा म्हणून पेश केली मासा मायबाप. आणि त्याच वेळेला आबाजी सोनदेवांनी सांगितलं, राजा लुटीमध्ये गावली नजराणा म्हणून पेश केली राजा तुमच्यासाठी. आणि हे शब्द जशी शुभाराजांच्या कानावर पडले तशा शुभाराजांच्या मुठी आवळल्या गेल्या, डोळे लालबिंद झाले आणि साईला पंत काय बोलता सा राजा, अभय असेल तर बोलू का, बोला. राजा मुठीमध्ये गावली नजराणा म्हणून पेश केली राजा. त्यांच्या कैक राजांनी आपल्या बाया बापड्यांना पाठवलेलं आहे म्हणून तुमच्यासाठी पेश केली आहे. आणि महाराजांनी सांगितलं, पंत या उपर एक शब्द जरी बोला तरी याचे मस्तक तुमच्या, याचे पातक तुमच्या मस्तकी लागेल. ते तैसे होते म्हणून आम्हास ऐसे स्वराज्य निर्माण करावे लागले. जर ते तैसे नसते तर आम्ही ऐसे स्वराज्य निर्माणच नसते केले. आणि त्या स्त्रीला महाराजांच्या पुढ्यात उभं केलं. काय सांगायचं त्या स्त्रीचं सौंदर्य, लावण्यवती, लावण्याची खाण, आरस पाणी सौंदर्य असणारे, बघत बघत बघतच राहावं अशी ती स्त्री होती. ती स्त्री महाराजांच्या पुढ्यात उभी केली. त्या स्त्रीच्या डोळ्यामध्ये आसवांच्या धारा येत होत्या. आणि हा सुद्धा राजा आहे, हा सुद्धा मला उपभोगल्याशिवाय सोडणार नाही, हा सुद्धा आमच्या राजासारखाच असेल. पण त्याच वेळेला राजांनी त्या स्त्रीकडे पाहिलं आणि स्त्रीकडे पाहता क्षणी त्या स्त्रीचा घोंगट थोडा मागे झाला आणि राजांच्या तोंडातून शब्द बाहेर आले, या औसात कोंडावच्या, या औसात कोंडावच्या म्हणता क्षणी स्त्रीचे दुःखाश्रू आनंदामध्ये आले. अरे अरे काय 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 राजा आहे, काय राजा आहे, ऐसा राजा, ऐसा राजा. अरे शत्रूच्या स्त्रीला आईचा दर्जा देतो या, ऐसा राजा, ऐसा राजा. त्या स्त्रीला एवढा आनंद झाला, या काय राजा आहे. आणि मी काय विचार करत होते, आणि हा काय राजा आहे, अरे याला देव का म्हणू नये, ऐसा राजा. आणि महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर आले, अरे अशीच जर का असती आमची आई रूपवती, आम्ही हित के सुंदर झालो असतो वदले छत्रपती. ओ थक्क झाले राजे शिवाजी, ओ थक्क झाले राजे शिवाजी, रूपवतीच बघून आई म्हणून परत केली सुभेदाराची सून, आई म्हणून परत केली सुभेदाराची सून. ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा. अहो देवालाही हेवा वाटा हो माझ्या राजांचा. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची या. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयांचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबांचे. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयांचा हरिक वाटे देवा. तुका मने मज घडे त्यांची सेवा, तुका मने मज घडे त्यांची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयांचा हरिक वाटे देवा. ऐश्या कुळामध्ये जन्माला आलेल्या त्या पिता, त्या पुत्र आणि त्या कन्येचा देवालाही हेवा वाटत हो, माझ्या राजांचा हेवा देवाला वाटत होता. तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे मजल घडो त्यांची सेवा. बाबा मला त्यांची सेवा घडावी तरी माझ्या दैवा पार नाही हो, तरी हे काही मोठी गोष्ट नाही. माझ्या मासाहेब जिजाऊंनी शिवबा राजाला सांगितलं, शिवबा शिवबा पेटवायला शिका, शिवबा शिवबा पेटवायला शिका.
काय पेटवायचा औस आहे शुभा? अहो जसा विझलेला दिवा पेटवता तसं विझलेलं नसीब सुद्धा पेटवायला शिका. सर्वोत्तम व्हाल, सर्वोत्तम व्हाल हा वसा वारसा माझ्या मासात झिजावून दिलाय हो. ऐसी आई आम्हाला हवी. अहो सर्वोच्च प्रतीचे राजे, सर्वोच्च प्रतीचे पुत्र, सर्वोच्च प्रतीचे पिता म्हणून ज्यांचं नाव निघतं ना ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. स्वतःच्या पोराला राजकारणामध्ये ढकलल्याच्या नंतर स्वतःच्या पोराला स्वराज्यासाठी राजकारणाच्या डावावर लावणारा जर एकातला जगातला एकमेव जो बनता बाप असेल ना तो छत्रपती शिवराजे आहे. नाहीतर बघा ना 2 वर्षाचं लेकरू आहे. 2 वर्षाचं लेकरू असताना या 2 वर्षाच्या लेकराला त्याची आई सोडून गेली. मायबाप आई सोडून गेली. शंभू बाळांचा जन्म झाला आणि जन्म झाल्या क्षणी आईचं दूध पारखं झालं. आईचं दूध पिता येत नव्हतं म्हणून दूध आई निर्माण झाली. धाराव आत्या आल्या, धाराव आई आली.